तर बेसिकली आपण फक्त रेप्लिकेशन ऑफ डीएनए. तर रेप्लिकेशन ऑफ डीएनए मध्ये काय होतं, तो डीएनए असतो ना तो स्वतःला कॉपी करतो आणि दोन डॉटर सेल्स किंवा दोन डॉटर मॉलिक्युल्स बनवतो जे की आयडेंटिकल असतात. तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की सायकल्स मध्ये फेजेस असतात, G1 असते, G2 असते आणि S फेज असते. तर त्याच्यामध्ये जी S फेज असते त्याच्यामध्ये रेप्लिकेशन ऑफ डीएनए होत असतं. तर रेप्लिकेशन ऑफ डीएनए मध्ये काय असतं, एक नेटिव्ह डीएनए असतो त्याच्यामध्ये डीएनए एक प्रोटीन असतं, त्याला स्टार्टिंगची ओरिजिन असते त्याला तो बाइंड होतो आणि नंतर एक बबल फॉर्म करतो आणि नंतर मग जो आपले प्रोकॅरियोटिक सेल असते त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल बबल फॉर्म होतो आणि जे युकॅरियोटिक सेल असते त्यांच्यामध्ये मल्टिपल बबल्स फॉर्मेशन होतात आणि ह्याच्यामध्ये दोन स्ट्रँड असतात, एक लीडिंग स्ट्रँड असतो आणि एक असतो लॅगिंग स्ट्रँड. तर बेसिकली लक्षात ठेवण्यासाठी आपली एक ट्रिक असते की जिथे 5 डेज असतो तो असतो आपला लीडिंग स्ट्रँड आणि जो जिथे 3 डेज असतो तो असतो आपला लॅगिंग स्ट्रँड आणि नंतर मग आपलं जिथून आपल्या ओरिजिन स्टार्ट होतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये डीएनए हेलिकेज होणे एन्झाईम असतो तो जो की हे जे आपले दोन स्ट्रँड्स आहेत, लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड, या दोघांना सेपरेट करण्याचं काम करतो. आता जेव्हा तो सेपरेट करतो तेव्हा काय होतं, इथून दोन स्ट्रँड फॉर्म झाले, एक तर 3' पासून ते 5' पर्यंत आणि एक 5' पासून ते 3' पर्यंत. त्यानंतर मग इथे आरएनए प्रायमर म्हणून एक एन्झाईम येतो आणि नंतर मग इथून जे न्यूक्लियोटाइड असते ते फॉर्मेशन व्हायला स्टार्ट होतं. तर बेसिकली आरएनए प्रायमरचं फॉर्मेशन कसं होतं, तर त्याच्यामध्ये एक प्रायमेज म्हणून एक एन्झाईम असतो, तो ह्याच्या एसएसबीपी असते त्याला जाऊन बाइंड होतो, म्हणजे त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि त्याच्यामधून क्रोमोझोम म्हणून एक असतो तो फॉर्म होतो आणि तो ह्या आरएनए प्रायमरला बनवतो. तर बेसिकली आरएनए प्रायमरचा रोल काय असतो, तो जे आपले स्ट्रँड असतात ना ह्याच्यामध्ये त्यांना बनवण्याचं काम करतो. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जे आपले न्यूक्लियोटाइड असतात की आयडिनाइन, गुआनिन, युरॅसिल आणि थायमिन आणि युरॅसिल, तर त्याच्यामध्ये तिथे ते बाइंडिंग व्हायला स्टार्ट होते आणि बेसिकली ह्याच्यामध्ये एक एन्झाईम असतो डीएनए पॉलिमरेज 3. हा काय करण्याचं काम करतो, हा स्ट्रँडचं फॉर्मेशन झालं की इथे स्टॉप करण्याचं काम करतो आणि इथून इथपर्यंत जो झालाय, इथून जे सेपरेशन झाले त्याला फक्त इथपर्यंतच नवीन स्ट्रँड फॉर्म करायचा आहे. तर जोपर्यंत इथून त्या न्यूक्लियोटाइड जॉईन होतील, बाइंडिंग जशी होईल आणि नंतर मग जेव्हा तो इथे येईल तेव्हा त्याला स्टॉप करायचा असेल, मग त्याला स्टॉप होऊन करण्याचा त्याच्यामध्ये डीएनए पॉलिमरेज 3 हा एन्झाईम असतो आणि तो त्याला स्टॉप करण्याचं काम करतो. आणि ते एसएसबीपी मध्ये ट्रेंड असतात. एसएसबीपी म्हणजे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. तर बेसिकली एसएसबीपी काय करण्याचं काम करतात, हे जे दोन आपले फ्रेगमेंट झालेले आहेत त्यांना सेपरेट ठेवण्याचं काम करतात आणि जे फ्रेगमेंट झालेले आहेत दोन सेपरेट स्ट्रँड्स त्याचं डिग्रेडेशन होऊ नये त्याचं पण काम करतात एसएसबीपी म्हणजे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. आणि त्याच्यामध्ये काय असतं, जो आपला लॅगिंग स्ट्रँड असतो त्याच्यामध्ये मल्टिपल जे आपले फ्रेगमेंट असतात ते फॉर्मेशन होतं, त्याच्यामध्ये त्या फ्रेगमेंट्सला आपण उपजाती फ्रेगमेंट्स म्हणतो. तर बेसिकली उपजाती फ्रेगमेंट्स मध्ये काय होतं, मल्टिपल त्याच्यामध्ये फ्रेगमेंट्स फॉर्म होतात आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल आरएनए प्रायमर असतं. तर बेसिकली आरएनए प्रायमरचा रोल आपण बघितलं की काय असतो, जो की बाइंडिंग आपला स्टार्टिंग जे न्यूक्लियोटाइड असतात त्यांना स्टार्ट